बघा आता तर आपण बघितलं की जखम झाल्यानंतर काय होतं हे तर आपण इथे बघितलं. आता बघा नोजने किंवा आपण जेव्हा आपल्याला कफ होतो, आपल्याला खोकला होतो किंवा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आता आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे एक जी व्यक्ती आहे ती तुम्हाला काय करताना दिसत आहे तर खोकताना दिसत आहे. बघा, द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर्स पर आवर. आपण जेव्हा बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला स्कूलमध्ये किंवा आई वडील किंवा आपले पेरेंट्स आपल्याला सांगत असतात की खोकताना किंवा जेव्हा तुम्हाला शिंकताना तुम्ही काय करायला पाहिजे तर तुमच्या हातामध्ये काय असायला हवं, एक हँकी असायला हवा, एक रुमाल असायला हवा, जेणेकरून तुम्ही खोकताना किंवा शिंकताना काय करणार तर ते नोजवरती लावणार. जर ते नोजवरती नाही लावलं मुलांनो तर काय होत आहे इथे बघा, जे काही आपली स्नीज म्हणजेच काय मुलांनो तर इथे जे काही आपण शिंकत आहोत किंवा आपण जे काही खोकलत आहोत ते किती किलोमीटर जाताना इथे दिसत आहे बघा, 160 किलोमीटर्स ते आपल्याला इथे प्रति आवर्स म्हणजेच प्रत्येक तासाला 160 किलोमीटर्स जे काही बॅक्टेरिया आहे आपण शिंकत असतो ते पुढे पास होत असतं. बघा मुलांना, आपण म्हणतो ना की हे सगळं जे आहे ते आता पुढे पुढे जाणार आणि जर समोरच एखादी व्यक्ती उभी असेल तर त्याला सुद्धा काय होणार, हे संसर्गजन्य होणार. म्हणजेच आपल्यामुळे इतरांना काय होईल मुलांनो, त्रास होईल. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे की शिंकताना किंवा खोंकताना काय करायला पाहिजे, रुमाल लावायला पाहिजे. म्हणजेच काय होईल की आपल्याला जी काही सर्दी झालेली आहे, खोकला झालेला आहे ते पुढे पास होणार नाही. म्हणून नेहमी आपण काय करायला पाहिजे की स्वतःची काळजी ही घ्यायलाच पाहिजे. बघा, द एअर म्हणजे जी काही आपल्या तोंडावाटे किंवा नाकावाटे जी काही हवा निघते ती किती किलोमीटर जाते मुलांना पुढे, 160 किलोमीटर जात असते. तेही किती तासाला, पर आवरला. आवर म्हणजेच काय मुलांनो तर तासाला, प्रत्येक तासाला ती 160 किलोमीटर दूर जात असते. पुढे बघूया, इथे काय सांगितलेलं आहे की वेन वी कफ. आता आपण सर्दीचं बघितलं, याच्या आधी जेव्हा इथे सर्दी झालेली होती त्या मुलीला, जेव्हा ते शिंकत होती तर 160 किलोमीटर्स ते प्रति तास जी हवा आहे ती जात होती. म्हणजेच तेवढ्या अंतरावर जरी एखादी व्यक्ती उभी असली तरी सुद्धा तिला काय होऊ शकतो, संसर्गजन्य होऊ शकतो. म्हणजे आपल्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा सर्दी खोकला होऊ शकतो. बघा, वेन वी कफ, जर आपल्याला कफ असेल, खोकला असेल तेव्हा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर दे एअर फ्रॉम आवर कफ ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर. बघा, जेव्हा सर्दी आपल्याला असते तेव्हा जे काही आपण शिंकतो ते किती किलोमीटर्स दूर जातं प्रति तासाला तर 160 किलोमीटर्स. आणि जेव्हा आपण खोकतो, आपल्याला खोकला असेल आणि आपण खोकतो तेव्हा 95 किलोमीटर पर आवर्स जी हवा असते, जी एअर असते ती पुढे पास होत असते, जात असते. बघा मुलांनो, म्हणून जेव्हा आपल्याला कफ म्हणजेच काय मुलांनो बघा, COUGH, कफ म्हणजेच आपल्याला जेव्हा खोकला झालेला असतो, खोकला, कफ म्हणजेच काय मुलांनो खोकला. आपल्याला जेव्हा खोकला झालेला असतो तेव्हा आपण इतरांपासून काय करायला हवं, थोडंसं दूरच असायला हवं. आणि जेव्हा आपण खोकतो तेव्हा आपल्या नोजवरती, नाकावरती आपण काय ठेवायचं असतो, रुमाल ठेवायचा असतो, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या आसपासच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना त्रास होणार नाही. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला स्नीज म्हणजेच काय की सर्दी आणि कफ म्हणजेच काय खोकला, जेव्हा आपल्याला सर्दी आणि खोकला असेल तेव्हा आपण नॅपकिनचा म्हणजेच रुमालाचा काय करायला पाहिजे तर वापर करायलाच पाहिजे. पुढे बघा, जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतं तेव्हा आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, रुमालाचा वापर हा करायलाच पाहिजे. नंतर बघा, अ ब्रोकन बोन ग्रोस अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. बघा, जेव्हा आपल्याला आतून सुद्धा एखादी जखम होत असते किंवा आपण पडल्यानंतर हाडाला सुद्धा एखादा आपल्याला त्रास होत असेल तेव्हा ते आतून काय होत असतं मुलांनो, रिपेअर होत असतं, म्हणजे सुधारत असतं. आतून जे त्याचं काम आहे कशाचं मुलांनो, प्रिपेअर्ड होण्याचं, ते होत असतं आतल्या आत. जसं की आपण पडलो आणि आपला हात जो आहे तो जर फ्रॅक्चर झाला असेल, बोट फ्रॅक्चर झालं असेल तर आपण काय करतो मुलांनो, औषधोपचार करतो आणि त्या हाताला किंवा बोटाला
सुधारण्यासाठी किंवा प्रिपेअर्ड होण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी काही कालावधी जो आहे तो जावा लागतो. त्यानंतरच काय होतं मुलांनो, तर जे काही आपले बोन आहे ते अगदी पूर्वीसारखे अगदी व्यवस्थित होत असतात. बघा मुलांनो, खेळता खेळता पडतो आपण, त्यानंतर आपल्याला एखाद्या हाताला पायाला लागत असतं, ती जखमसुद्धा काय होते मुलांनो, काही कालांतराने भरून जाते. किंवा बोनला म्हणजेच हाडाला सुद्धा मार लागलेला असेल तर तीही जी जखम आहे किंवा आतमध्ये जी काही झीज झालेली आहे ती काही कालांतराने काय होते मुलांनो, तर भरून निघत असते. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. म्हणजेच ते स्वतःच काय होत असतात मुलांनो, तर रिपेअर्स होत असतात, तयार होत असतात. पुढे बघूया. बघा इथे काय सांगितलेलं आहे की डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कोट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. आता खेळताना जर आपल्या हाताला किंवा पायाला असा मार लागला, जेणेकरून आपल्याला काय करावं लागलं की प्लास्टर करावं लागलं. आपल्या हाडाला इथे काय लागलेलं आहे, तर आतमधून मार लागलेला आहे आणि ते करण्यासाठी, ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला जे डॉक्टर आहे त्याचे आपण काय घेतो मुलांनो, ते त्यांचं आपण सजेशन घेत असतो. आणि डॉक्टर काय असं करतात की ते जे हाड आहे सुधारण्यासाठी, आतली जी काही जखम आहे ती भरून काढण्यासाठी इथे आपल्याला प्लास्टर लावताना दिसत आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो, आपला हा जो हात आहे, जर पाय आहे, जर लागलं असेल तर पूर्वीसारखं पुन्हा ते कार्यरत व्हावं, पुन्हा वर्किंग व्हावं म्हणून आपण काय करत असतो की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लास्टर लावत असतो. ह्या प्लास्टरलाही काही दिवस ठेवावं लागतं, काही महिने ठेवावं लागतं आणि त्यानंतर जे काही आतले जे काही बोन्स आहेत आपले ते काय होतात, पुन्हा वर्किंग होत असतात. बघा, डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कोट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. जर डॉक्टरने प्लास्टर केलं तर काय होतात मुलांनो, प्लास्टर केल्यानंतर काही दिवसांनी काय होतं की जे काय आपले बोन आहे पूर्वीसारखे काय होतात, वर्किंग होत असतात किंवा त्यांचं कार्य जे आहे ते पुन्हा चालू होत असतं. पुढे बघूया. बघा, आवर बॉडी इज सो वंडरफुल. आपली जी काही बॉडी आहे ती कशी आहे, खूप सुंदर आहे, खूप छान अशी आहे. अँड कीपिंग आवर बॉडी हेल्दी. आपण नेहमी काय करायला पाहिजे मुलांनो, आपली जी बॉडी आहे तिचं नेहमी काय करायला पाहिजे, तर तिचं लक्ष आपण त्या बॉडीवरती आपलं छान असं ठेवायला पाहिजे. खूप आपली बॉडी इथे सुंदर, देवाने आपल्याला सुंदर असं घडवलेलं आहे. प्रत्येक पार्ट जो आहे तो आपला खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येक पार्टची आपण काय करायला पाहिजे, तर व्यवस्थित काळजी ही घ्यायलाच पाहिजे. बघा, अँड कीपिंग आवर बॉडी हेल्दी. हेल्दी म्हणजेच काय मुलांनो, तर आपण कसं राहायला हवं, तर पोषित राहायला हवं. एवढं आपण अन्न पदार्थ खायला पाहिजे जेणेकरून काय होईल की आपली जी बॉडी आहे ती कशी राहील, सुदृढ राहील. आणि त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित काय करायला हवं, तर जे काही जेवण आहे, जे काही फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स आहे जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात तेच आपण काय करायला पाहिजे, तर तेच आपण खायला पाहिजे. जेणेकरून काय होईल की आपली बॉडी ही जी आहे ती हेल्दी होईल. ज्यासाठी आपल्याला काही रोजचे व्यायाम आहेत ते करायला हवेत किंवा हेल्दी फ्रूट्स खायला हवेत. जसे की आता तुम्हाला माहितीच असेल की जे जंक फूड आहे ते आता हल्ली खूप यायला लागलेले आहेत. पण त्याचा वापर कमी करून जर तुम्ही हेल्दी फूड जर खाल्लं तर तुमची बॉडी कशी राहील मुलांनो, हेल्दी राहील. बघा, आवर बॉडी म्हणजेच काय सांगा पाहू मुलांनो. बघा, आवर बॉडी, OUR, आवर म्हणजे आपली आणि BODY, बॉडी म्हणजेच काय मुलांनो, शरीर. आपलं जे शरीर आहे ते कसं आहे मुलांनो, सो वंडरफुल, म्हणजे खूपच कसं आहे, सुंदर असं आहे. बघा मुलांनो, WONDERFUL, वंडरफुल. वंडरफुल म्हणजेच काय मुलांनो, तर खूपच सुंदर असं देवाने आपल्याला काय केलेलं आहे, तर घडवलेलं आहे. अँड कीपिंग म्हणजेच काय करायचं आहे की त्याला आपण सुरक्षित तर ठेवायलाच पाहिजे, पण त्याला आपण निरोगी देखील ठेवायला पाहिजे, आरोग्यदायक आपण त्याला ठेवायला पाहिजे. आवर बॉडी कशी ठेवायला पाहिजे मुलांनो, हेल्दी ठेवायला पाहिजे. कशी, हेल्दी आणि सुरक्षित. प्रत्येक पार्टचं आपण काय करायला पाहिजे, अगदी व्यवस्थित अशी काळजी घ्यायला पाहिजे. तरच काय होईल मुलांना, आपली जी काही बॉडी आहे तिचं प्रत्येक पार्ट कसं असेल की उत्तम असं, खूप छान असं कार्यरत असेल. म्हणून आपल्याला त्यासाठी
बॉडी आपलं चांगलं काम करायला हवं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करायला हवं की जंक फूड टाळायला हवं आणि जे काही आपल्यासाठी योग्य आहे, योग्य आहार आहे, पोषक आहार आहे तोच आपण काय करायला हवा तर घ्यायला हवा. पुढे बघूया. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी अँड वी मस्ट फॉलो दिस. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपण काय करायचं आहे तर आपण आपल्या बॉडीची खूप काळजी घ्यायची आहे. प्रत्येक पार्टची आपण खूप काय करायचे आहे तर काळजी घ्यायची आहे. अँड वी मस्ट फॉलो दिस. जे काही आपल्याला आपल्या बॉडीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असेल ते प्रत्येक रूल्स आपण काय करायला पाहिजे फॉलो करायला पाहिजे. बघा मुलांना, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते एकदाच दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या बॉडीची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायलाच पाहिजे. जसं की बघा आपण म्हणतो की जर आपल्याला खरचटलं वगैरे तर जाऊ दे, होईल बरं, असं होईल तसं होईल. पण आपण नीट जर काळजी घेतली तर आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट जो आहे तो कसा असेल, खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असेल, वर्किंग असेल. बघा जर आपली बॉडी आपल्याला सुदृढ हवी असेल, अगदी छान सुंदर असायला हवी असेल तर आपण काय करायला पाहिजे मुलांना, वी शुड ईट वेल टू ॲट रेग्युलर टाइम्स. बघा आपण काय करायला पाहिजे की वी शुड ईट वेल टू ॲट रेग्युलर टाईम. म्हणजेच आपण नेहमी वेळेवर जेवायला हवं. जसं की आपल्याला कळत नाही की आपण जर जंक फूड खाल्लं त्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. मग आपण काय करत असतो मुलांनो की दुपारचं जेवण आपण रात्री करत असतो, रात्रीचं आपण लेट नाईट करत असतो. तर असं आपल्याला न करता काय करायला पाहिजे की ज्या काही जेवणाच्या आपल्या वेळा आहेत त्या आपण फॉलो करायला पाहिजे. म्हणजे दुपारचं जेवण आपण दुपारीच करायला पाहिजे. रात्रीचा जो काही वेळ ठरलेला आहे त्याच वेळेला आपण काय करायला पाहिजे, त्याच वेळेला आपण आपलं जे फूड आहे ते घ्यायला पाहिजे, जेवण आपण करायला पाहिजे. म्हणजेच आपलं जे वेळापत्रक आहे ते आपण स्वतःच बनवायचं आहे. जसं की तुमचं सकाळचा लंच, मग सकाळचं जे काही ब्रेकफास्ट आहे तो, नंतर लंच, नंतर डिनर, असं जे काही तुमचं वेळापत्रक आहे खाण्याचं ते सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, अगदी व्यवस्थित वेळेनुसार तुम्ही आखायला पाहिजे आणि तसंच तुम्ही ते फॉलो करायला पाहिजे. तरच काय होईल मुलांनो, तर बघा वी शुड ईट वेल रेग्युलर टाइम्स. जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या ज्या वेळा आहेत त्या निश्चित केल्या तरच काय होईल मुलांनो, तर आपल्या बॉडीला ते खूपच कसं असणार आहे तर लागू असणार आहेच. म्हणजेच आपल्या बॉडीला ते जेवण जे आहे ते कसं होणार आहे, ग्रहण करण्याची सवय लागणार आहे. म्हणजेच ह्या वेळेला जर तुम्ही ब्रेकफास्ट केला, लंच केलं, डिनर केलं तर बॉडी काय करते की त्याचा एक निश्चित टाईम असा ठरवून जर आपण ठेवला तर ते बॉडीला सुटेबल असं होत असतं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे तर आपल्या जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या निश्चित करायच्या आहे आणि वेळेवरच तुम्ही काय करायचं आहे, जेवायचं आहे. जेणेकरून तुम्ही काय होणार आहात, हेल्दी होणार आहात, अगदी सुदृढ असे होणार आहात. पुढे बघूया. बघा वी शुड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. सगळ्यात जास्त आपण काय खायला पाहिजे की फ्रूट्स, म्हणजेच हे काही आपल्या फळं आहेत ते आपण खायला पाहिजे. आणि नंतर व्हेजिटेबल्स. बघा तुम्ही तर व्हेजिटेबल्स खातच नाही. जर तुम्हाला असं म्हणणार की शिमला मिर्च खा किंवा कारली खा किंवा भोपळा वगैरेचे ज्या काही हेल्दी आपल्या आरोग्यासाठी जे काही चांगले व्हेजिटेबल्स आहे तर तुम्ही खातच नाही. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं मुलांनो, एक हॅबिट लावायला हवी, सवय लावायला हवी, जेणेकरून सगळ्या ज्या फळभाज्या आहे किंवा ज्या काही भाज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे. जेणेकरून त्या कशा होईल, तुमच्या शरीराला कशा ठरेल, अगदी आरोग्यदायक ठरेल. म्हणून तुम्ही सगळ्यांनी ज्या काही व्हेजिटेबल्स तुम्हाला दिसत आहे किंवा ज्या काही व्हेजिटेबल्स आपण भाज्या बनवतो घरी, त्या सगळ्या भाज्या तुम्ही थोड्या का होत नाही सुरुवात करायच्या आहे आणि त्या तुमच्या ताटामध्ये सगळ्या व्यवस्थित असायलाच हव्या आणि त्या तुम्ही खायलाच हव्या. त्यानंतरच काय होईल मुलांनो की ते तुमच्यासाठी सुदृढपणाचं लक्षण ठरू शकतं. नंतर बघा मुलांनो, फ्रूट्स जे आहेत, जे काही फ्रूट्स आहेत ते सुद्धा तुम्ही काय करायला हवे, खायला हवेत. जेणेकरून तुमची बॉडी काय होईल, सुदृढ होईल. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे तुम्ही काय करायला हवं,
खायलाच हवं आणि जे काही जंक फूड आहे त्याचं प्रमाण जे आहे ते अगदीच कमी करायला हवं आणि व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचा जास्तीत जास्त आहारामध्ये तुमचा समावेश करायलाच पाहिजे आणि तेही ठरलेल्या वेळेमध्येच. पुढे बघूया. बघा आता थर्ड काय सांगितलेलं आहे, वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. इनफ म्हणजेच काय मुलांनो, तर पुरेसे. आपण खेळण्याच्या नादामध्ये काय करत असतो की पाणी पिणं विसरूनच जात असतो, पण पाणी हे आपल्या आरोग्यासाठी काय आहे, खूपच लाभदायक आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण काय करायला पाहिजे की वॉटर प्यायला पाहिजे, पाणीही प्यायलाच पाहिजे. म्हणजेच तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा देखील प्यायचं आहे आणि जसं आपल्या आरोग्यासाठी सांगितलेलं आहे की पाणी हे खूपच कसं आहे, ते प्यायल्यानंतरच काय होईल, आपलं जे बॉडी आहे ती हायजीन होईल. म्हणून आपण काय करायला पाहिजे, पाणी हे प्यायलाच पाहिजे. बघा, वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. पुरेशा प्रमाणात आपल्याला काय करायला हवं, पाणी हे प्यायलाच हवं. पुढे बघूया. बघा नंतर काय सांगितलेलं आहे, वी शूड डू इनफ एक्सरसाइज. आता आपल्याला बॉडी जर हेल्दी ठेवायची असेल, सुदृढ ठेवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला योग्य आहार घ्यायला हवा. त्यासाठी योग्य आपण काय करायला हवं, पाणी पुरेशा प्रमाणात आपल्याला पाणी प्यायला हवं. तसेच सुदृढ बॉडीसाठी आणखी काय करायला हवं, तर एक्सरसाइजसुद्धा आपण करायला हवी, व्यायामसुद्धा आपण करायला हवा. तरच काय होईल मुलांना, आपली जी बॉडी आहे ती हेल्दी होईल, सुदृढ अशी होईल. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपल्या शरीरासाठी, शरीर हे सुदृढ होण्यासाठी जेवढं खाणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, व्हेजिटेबल फ्रूट्स हे जसं आपल्या बॉडीसाठी हेल्दी होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तसंच झोपणंसुद्धा, जी काही आपली 8 तास ठरलेली झोप आहे ती जर तुम्ही पूर्ण केली, जर वेळेवर तुम्ही झोपलात आणि वेळेवर तुम्ही उठलात, तर हे सुद्धा काय आहे, एक सुदृढ बॉडीचं, एक हेल्दी बॉडीचं काय आहे मुलांनो, तर लक्षण आहे. म्हणून जर पुन्हा आपल्याला फ्रेश व्हायचं असेल, ताजंतवानं व्हायचं असेल, तर रात्री जागरण न करता तुम्ही ठरलेल्या वेळामध्ये काय करायचं आहे, तर झोपायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर ठरलेल्या वेळामध्ये अगदी अर्ली मॉर्निंग तुम्ही उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही ठरवून दिलेले कामं आहेत ते काय करायचे आहेत, तर करायला लागायचं आहे. बघा, पूर्ण झोप झाल्यानंतर आपल्याला आळस, कंटाळा येत नाही, तर आपल्यामध्ये काय येतो, एक उत्साह येतो आणि जे काही आपले दिवसभराचे कामं असतात मुलांना, ते आपण काय करत असतो, क्रम बाय करत असतो. क्रमाक्रमाने प्रत्येक वर्क जे आहे ते आपण काय करत असतो, डन करत असतो, पूर्ण करत असतो. म्हणून बघा मुलांनो, आपल्याला सुदृढ होण्यासाठी हेल्दी बॉडी जर आपली हवी असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला योग्य आहार घ्यावं लागेल. त्यामध्ये जंक फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. जे काही हेल्दी फूड्स आहे, जसे फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, ते आपल्याला सगळे काय करावं लागेल मुलांनो, तर घ्यावे लागणार आहे. पुरेशा प्रमाणात आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि काय करायचं आहे मुलांनो, तर पुरेशा प्रमाणात आपल्याला एक्सरसाइजसुद्धा करायची आहे. बघा मुलांनो, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा जो काही आपला क्षीण आहे किंवा जो काही कंटाळा आहे, आळस आहे, तो काय होतो मुलांनो, तर दूर होतो. म्हणून दिवसातनं किमान अर्धा तास तरी आपण काय करायला हवा, जो काही एक्सरसाइज आहे, जो काही आपला व्यायाम आहे, तो करायलाच हवा. जेणे काय होईल मुलांना, जेणेकरून आपली जी बॉडी आहे ती अगदी छान अशी वर्किंग असते किंवा कार्यरत असते, जेणेकरून प्रत्येक काम आपलं कंटाळवाणं न होता अगदी उत्साहाने होत असतं. बघा, हे सगळं त्याच्यामध्ये काय होतं मुलांना, इन्व्हॉल्व होतं. जसं हेल्थ आपली ही चांगली राहावी यासाठी तुम्ही काय करणार आहात मुलांनो, व्हेजिटेबल्स खाणार आहात, फ्रूट्स खाणार आहात आणि अर्ली मॉर्निंग उठून तुम्ही एक्सरसाइज देखील करणार आहात आणि आपल्या बॉडीसाठी योग्य प्रमाणात तुम्ही काय करणार आहात, तर पाणी न विसरता पिणार आहात. आपण खेळाच्या नादामध्ये काय करत असतो, तर पाणी पिणंच विसरून जात असतो. म्हणून बघा मुलांनो, हेल्दी बॉडीसाठी आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आणि ती तुम्ही प्रत्येकजण करणारच
आहात. बघा मुलांना, आपण जर आपल्या बॉडीला सवय लावली की आपण ह्या वेळेला जेवायचं आहे, ह्या वेळेला एक्सरसाइज करायची आहे, तसंच पाणी प्यायचं आहे, अशी जर तुम्ही हॅबिट लावत गेलात आपल्या बॉडीला, तर काय होईल मुलांना, आपली जी बॉडी आहे ती हेल्दी राहणार आहे आणि पुरेशा प्रमाणात तुम्हाला झोप देखील काय करायची आहे, घ्यायची आहे. पुढे बघूया. बघा मुलांना, बॉडी हेल्दी असून चालत नाही, तर आपल्याला क्लीनसुद्धा राहायला हवं, स्वच्छसुद्धा राहायला हवं. रोज आपण लवकर उठल्यानंतर टूथब्रश जे आहे ते आपण यूज करायला हवं. ब्रशसुद्धा आपण करायला हवं. रोज आपण काय करायला हवं, तर स्वच्छ साबणाने आंघोळ करायला हवी. आपले हेअर जे आहेत ते वॉश करायला हवेत. प्रत्येक बॉडी पार्ट जे आहे मुलांना, तो आपला अगदी व्यवस्थित असा काय झाला पाहिजे, तर स्वच्छ आपण केला पाहिजे, क्लीन असा केलेला पाहिजे. हेल्दी आपण बॉडी करणारच आहोत, त्यासोबतच आपण काय करणार आहोत, तर बॉडी क्लीनसुद्धा आपण करणार आहोत, स्वच्छसुद्धा ठेवणार आहोत. म्हणून सगळ्यांनी रोज काय करायचं आहे, ब्रश करायचा आहे, त्यानंतर रोज आंघोळ करायची आहे. स्वच्छ धुतलेले असे काय करायचे आहेत, कपडे आपल्याला घालायचे आहेत, ज्याने आपला मूड जो आहे जेणेकरून खूप फ्रेश होणार आहे आणि आपण खूप उत्साहित प्रत्येक काम करण्यासाठी तयार राहणार आहोत. म्हणून प्रत्येकाने हेल्दी सोबतच काय असायला हवं, तर क्लीनसुद्धा असायला हवं, स्वच्छसुद्धा असायला हवं. पुढे बघा. नंतर काय आहे, वी शुल्ड कट आवर नेल्स रेग्युलरली. बघा, वी शुल्ड कट आवर नेल्स रेग्युलरली म्हणजेच काय, की आपले जे नेल्स आहे, आपले जे नखं आहे, हाताचे नखं असेल, पायाचे नखं असेल, ते आपण काय करायला हवे, तर वाढू द्यायचे नाही आहेत. वाढल्याबरोबरच आपण ते कट करायलाच हवे. रेग्युलरली म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपण काय करायचं आहे, रेग्युलरली म्हणजे नेहमीसाठी आपण प्रत्येक आठवड्याला आपले जे नेल्स आहे ते चेक करायचे, हाताचे पायाचे ते वाढू न देता कापायचे आहेत, जेणेकरून आपली जी सभ्यता आहे, जे आपण क्लीन ठेवणार आहोत आपली बॉडी, ते दिसणार पण आहे. आणि जर तुम्ही तुमचे जे नेल्स आहेत ते जर कट केले तर तुम्हालाच खूप छान असं वाटणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे मुलांना, की तुमच्या हाताचे पायाचे जे नखं आहे ते वाढू न देता ते नेहमी काय करायचे आहे, कट करत राहायचे आहे. बघा, वी शुल्ड कट आवर नेल्स रेग्युलरली. बघा, नेल्स म्हणजेच काय मुलांना, NAILS. नेल्स म्हणजे जे नखं आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, तुमच्या हाताचे किंवा पायाचे ते कट करायचे आहेत. तसेच तुमचे जर हेअर वाढले असेल, केस वाढले असेल, तर ते सुद्धा काय करायचे आहेत, तर कट करायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित सुंदर असा केसांना तेल लावून भांगसुद्धा पाडायचा आहे आणि स्वच्छ नीटनेटकं असं आपल्याला राहायचं आहे. पुढे बघूया. बघा, त्यानंतर आपला पॉईंट काय आहे मुलांना, वी शुल्ड कवर आवर माउथ वेन वी कफ आवर स्नीज. बघा, जर आपल्याला सर्दी असेल, खोकला असेल, तेव्हा आपण आपलं जे नोज आणि माउथ आहे ते कवर करायचं आहे. कशाने, तर आपल्या हँकीने, रुमालने नोज आणि माउथ कवर करायचं आहे. बघा, मगाशीच आपण शिकलेलो आहे, जर आपल्याला सर्दी असेल तर आपलं काय होईल मुलांना, 160 किलोमीटर जे आपण हवा आपल्या नाकावाटे तोंडावाटे येते, ती 160 किलोमीटर प्रत्येक तासाला पुढे जात असते, जेणेकरून समोरच्या व्यक्तींनाही आपला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण काय करायचं आहे, की जेव्हा आपल्याला कफ किंवा स्नीज, कफ म्हणजेच काय मुलांना, तर कफ म्हणजे COUGH, कफ म्हणजेच खोकला, बरोबर, आणि स्नीज SNEEZE, स्नीज म्हणजेच काय मुलांना, तर सर्दी. जर आपल्याला खोकला किंवा सर्दी असेल तर आपण काय करायला हवं, तर आपल्या हँकीने, आपल्या रुमालने आपण आपलं माउथ आणि नोज जे आहे ते काय करायला हवं, तर ते आपण कवर करायला हवं, जेणेकरून काय होईल, तुम्हाला तुमच्यामुळे कुणाला, इतरांना बाधा होणार नाही, इतरांपर्यंत जे किटाणू आहेत ते पोहोचणार नाहीत, जे काही संसर्गजन्य जे काही आपल्या नाकावाटे हवा जाते ती इतरांना काय ठरणार नाही, बाधक ठरणार नाही. म्हणून आपण स्वतःची काय करायचे आहे, काळजी घ्यायची आहे. बघा, आपल्याला तर माहितीच आहे की शिंकताना किंवा खोंकताना आपण आपल्या नोजवरती काय लावायचं आहे, तर रुमाल लावायचा आहे आणि हे तुम्ही याच्या पुढे नक्की करणार आहात, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या मुलांना त्रास होणार नाही. पुढे बघूया. बघा मुलांना, पुढचं पॉईंट काय आहे, वी शुल्ड वर क्लीन क्लोथ एव्हरी डे.
आपण काय करायला हवं तर प्रत्येक दिवशी क्लीन म्हणजे स्वच्छ असे कपडे घालायला हवेत, जेणेकरून आपला जो उत्साह आहे काम करण्याचा तो कसा होईल, दुपटीने वाढेल. रोज स्वच्छ आंघोळ करायला हवी, ब्रश करायला हवं, स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ असे आपण कपडे घालायला हवेत. तसेच आपल्या पायाचे, हाताचे आपल्याला नख हे वाढले असतील तर ते काय करायचे आहेत, कट करायचे आहेत. स्वच्छ सुंदर अशा आपण काय करायचे आहेत, धुतलेले कपडे घालायचे आहेत, जेणेकरून तुमचा जो उत्साह आहे तो काय होईल मुलांनो, द्विगुणित होईल आणि तुमचं जे काही स्पीड आहे काम करण्याचं ते आणखीनच वाढेल आणि संपूर्ण जो दिवस आहे आपला तो आनंददायक जाण्यासाठी आपल्याला स्वच्छ, क्लीन, हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मुलांना तुम्ही काय करणार आहात तर यापुढेही तुम्ही तुमची स्वतःची खूप छान पद्धतीने काळजी घेणार आहात. जसे की तुम्ही जंक फूड जे आहे ते अवॉइड करणार आहात, जसे की चॉकलेट्स, बर्गर, पिझ्झा, हे जे काही चिप्स वगैरे जे काही आहे जंक फूड जे आहे ते तुम्ही कमी करणार आहात आणि जे हेल्दी फूड्स आहेत जसे की व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क हे जे आहे तुम्ही मुलांनो त्याचं प्रमाण तुम्ही वाढवणार आहात आणि नक्कीच तुम्ही हेल्दी राहण्याचा प्रयत्न करणार आहात. तसेच तुम्ही स्वतःला क्लीनसुद्धा, स्वच्छसुद्धा ठेवणार आहात. नेहमी वाढलेले नख हे कापणार आहात, वाढलेले केस देखील तुम्ही कापणार आहात. स्वच्छ तुम्ही काय करणार आहात, धुतलेले कपडे घालणार आहात. तसेच केसांचा नीडभांग वाढणार आहात, वेण्या घालणार आहात आणि काय करणार आहात की तुम्ही स्वतःला हेल्दी ठेवणार आहात आणि क्लीनसुद्धा ठेवणार आहात. बघा मुलांनो, आत्ता आपण काय करणार आहोत, वी नो बॉडी हे जे आपलं चॅप्टर आहे, लेसन आहे, याच्या आपण आता काय करणार आहोत तर काही वर्ड्स जे आहे त्याचा मीनिंग आपण इथे बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपण काय करणार आहोत, वर्ड मिनिंग. आता तुम्हाला तर माहितीच आहे वर्ड मिनिंग म्हणजेच काय, शब्दांचा अर्थ. आता आपण जो काही लेसन शिकलेला आहोत कुठल्या मुलांना, 3.4 नो युअर बॉडी हा जो आपण लेसन शिकलेला आहोत त्याच्यामध्ये आपण हे शब्द जे आहेत ते बघितलेले आहेतच, त्याचं मिनिंगसुद्धा आपण बघितलेलं आहे. पण पुन्हा आपण काय करणार आहोत, त्याचं मिनिंग समजावून घेणार आहोत. बघा मुलांना, बॉडी म्हणजेच काय मुलांना, शरीर. काय मुलांना, बॉडी म्हणजेच शरीर. नेक्स्ट आहे मुलांना पार्ट. बघा प्रत्येक बॉडीचा जो पार्ट आहे, भाग आहे, तो कसा राहणं गरजेचं आहे, सुदृढ राहणं गरजेचं आहे, स्वच्छ सुंदर राहणं गरजेचं आहे. त्यालाच पार्टलाच काय म्हणतात मुलांना, भाग असं म्हणतात. नेक्स्ट आहे मुलांना स्पेशल म्हणजे खूप महत्त्वाचा आपला जो बॉडी पार्ट आहे, जो भाग आहे, तो प्रत्येक पार्ट जो कसा आहे मुलांना, विशेष आहे, महत्त्वाचा आहे. बघा स्पेशल म्हणजेच काय मुलांना तर विशेष, महत्त्वाचं. नेक्स्ट आहे मिलियन्स म्हणजेच काय मुलांना तर अब्ज. आपली जी स्किन आहे त्या स्किनवरती काय असतात मुलांना तर मिलियन्स बॅक्टेरियाज असतात, जे आपल्यासाठी उपयोगीही असतात आणि काही आपल्यासाठी निरुपयोगी सुद्धा असतात. बघा मिलियन म्हणजेच काय मुलांना तर मिलियन्स म्हणजेच अब्ज. नेक्स्ट बघा मुलांना सेंट म्हणजेच काय मुलांना तर वास. आपलं जे नोज आहे त्याला 50,000 काय असतात मुलांना, वास किंवा गंध, त्यालाच आपण स्मेल म्हणतो. म्हणजे 50,000 आपल्या नाकाची क्षमता असते गंध, सुगंध, वास वगैरे घेण्याचं. नेक्स्ट बघा मुलांना रिपेअर. बघा एखादी जखम जर झालेली असेल तर तिची खपली आपल्याला बाहेर दिसते, पण आतून जी आपली स्किन आहे ती रिपेअर होत असते, पुन्हा येत असते. रिपेअर म्हणजेच काय मुलांना तर दुरुस्ती. आपलं शरीर आपल्या आतमध्ये काय करत असतं मुलांना, त्या स्किनची दुरुस्ती करत असतो किंवा बोनची दुरुस्ती करत असतो आणि आपण काही दिवसामध्येच काय होतं मुलांना तर व्यवस्थित होत असते. एखादी जखम आपल्याला झालेली असेल तर ती भरून निघते काही दिवसामध्ये. आपली जी बॉडी आहे ती स्वतःलाच काय करत असते मुलांना, रिपेअर करत असते, म्हणजेच दुरुस्तीचं काम ती करत असते. पुढे बघा मुलांना इंजर्ड म्हणजेच काय मुलांना तर इजा झालेला. जसे की आपल्याला एखादी जखम झाली किंवा कट झाली किंवा आपण पडलो तर आपण काय होतो मुलांना, जखमी होतो, इंजर्ड होतो. म्हणजेच काय मुलांना की इजा होणे किंवा जखमी होणे. नेक्स्ट बघा मुलांना क्लॉट म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला कट होतं आणि त्यातनं काय पडतं मुलांना, ब्लड येतं, रक्त बाहेर येतं, तेव्हा काही वेळाने त्याच्या ज्या क्लॉट असतात मुलांना त्या
आपल्याला बाहेर येताना दिसतात, म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आपल्याला तिथे दिसतात. ते जे रक्त आहे ते तिथे थांबलेलं आपल्याला दिसतात, म्हणजेच तिथे क्लॉट तयार होतं. रक्ताच्या गुठळ्या आपल्याला तिथे तयार होताना दिसतात. जखम भरते आणि मग ती काळसर रंग पकडते. पुढे बघा मुलांनो, स्कॅब बघा, जेव्हा ती काळसर रंग पकडते तेव्हा काय होतं मुलांनो, त्याची खपली तयार होते आणि ती कालांतराने पडून जाते. बघा, स्कॅब म्हणजेच काय मुलांनो, खपली. पुढे बघा, बोन म्हणजेच लहान मुलांमध्ये 300 बोन्स असतात आणि मोठ्या माणसांमध्ये 206 एवढे असतात. बोन्स म्हणजेच काय मुलांनो, तर बोन म्हणजे हाडं. पुढे बघूया, बघा मुलांनो, स्नीज म्हणजेच काय मुलांनो, तर शिंकणे. आपण जेव्हा शिंकतो तेव्हा आपले नाकावाटे जी काही हवा बाहेर पडते ती 160 km/h जात असते. प्रत्येक तासाला ती पुढे जात असते आणि त्यामुळे काय होतं मुलांनो, तर पुढच्या व्यक्तींना सुद्धा बाधा होऊ शकते. म्हणून शिंकताना आपण काय करायला हवं, तर आपल्या नोजवरती रुमाल ठेवायला हवा. नेक्स्ट बघा मुलांनो, फ्यूज म्हणजेच काय मुलांनो, तर जोडले जाणे. लहान मुलांमध्ये जी काही हाडं असतात, जेव्हा तो मुलगा ग्रोथ होत असतो, त्याची डेव्हलपमेंट चालू असते, त्याचा विकास होत असतो, तेव्हा ती जी झाडे आहेत तेव्हा त्याची जी काही हाडे आहेत मुलांना, ती एकमेकांना काय होतात, फ्यूज होतात, म्हणजे जोडली जातात. आणि जसं जसं तो मुलगा मोठा होतो तसे तसे त्याची जी हाडे आहेत ती 206 वरती येतात. नंतर बघा मुलांना, इनफ म्हणजेच काय मुलांना, तर पुरेसे. आपण पुरेशा प्रमाणात काय करायला हवं, तर आपल्या शरीरासाठी पाणी हे खूप आवश्यक आहे, म्हणून पुरेशा प्रमाणात आपण पाणी देखील प्यायला हवं. बघा मुलांनो, इथे आपण काय शिकलो, नो युअर बॉडी हे जे लेसन आहे ते आपण इथे शिकलेलो आहोत. कुठल्या मुलांनो, 3.4 नो युअर बॉडी हे जे चॅप्टर आहे ते आपलं इथे पूर्ण झालेलं आहे आणि नक्कीच ते तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. त्याचे जे काही वर्ड्स आहेत ते देखील तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही आत्तापासूनच तुमच्या शरीराची काय घेणार आहात, अगदी छान व्यवस्थित अशी काळजी घेणार आहात आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही काय करणार आहात, तर हेल्दी ठेवणार आहात, स्वच्छ क्लीन असे ठेवणार आहात. चला तर मग मुलांनो, इथे आपला हा जो पार्ट आहे 3.4 नो युअर बॉडी हा इथे पूर्ण झालेला आहे. तर आपण पुढच्या पाठामध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.